नको ना त्रास करून घेऊस. तुला जे वाटतंय ते बोलून टाक. मी करते ना सगळं तुझ्याशी शेअर. मग तू नाही करणार? ती प्लीज बोल ना. खूप उशीर झालाय ना ग. घाई केली ना मी लग्नाचा निर्णय घ्यायला. अगं चहा घेऊन ये आणि तिच्यासाठी ते काय ते ब्लॅक कॉफी. नाही नाही काही नको. घ्या ना. नाही नाही नको. सलीलचा जामीन झाल्याचं कळलं म्हणून विचारपूस करायला आलो. जामीन तब्येतीच्या कारणास्तव झालाय ना? हो म्हणजे हायपर टेन्शनमुळे बीपी वाढलं होतं पण आता बरा आहे तो. हो ना. आणि या प्रकरणात सलीलचा काहीच दोष नाहीये. हे सगळं त्या माकडाने म्हणजे त्या रासममुळे सगळं झालंय. माझा मुलगा भोळा आहे ना, त्याचाच गैरफायदा घेतला आणि याला फसवलं. अहो हा काय फसवणार कोणाला? माझा सलील तर कष्ट करून पैसे मिळवण्याच्या धडपडीत होता. भोळा आहे हो. आणि भडकमकर राजसी, तुम्हा दोघांनाही माहिती आहे ना, माझी मुलं अशी नाहीये. आणि म्हणूनच तर तुम्ही आलात ना विचारपूस करायला. राजसी थँक्यू. नाही बरं वाटलं तुम्ही आलात ते. आता तुम्ही एवढे आलाच आहात तर समजुतीला थोडं 4 पावलं अजून पुढे या. आणि राजसी आणि समीरच्या लग्नाचा पुन्हा एकदा विचार करा. हे बघा भडकमकर, मला मान्य आहे सलीलची चूक आहे ना, आहेच. पण ती चूक आहे हो. त्याने कुठला गुन्हा नाही केला. मग याची शिक्षा या दोघांच्या लग्नाला. आणि हे सगळं ना त्या नतद्रष्ट मुलीमुळे झालंय. तिने खोटी तक्रार केली आणि म्हणून तो अडकला गेलाय. बाकी याने काही केलं नाहीये, सिद्ध होईल ते. पण म्हणून या दोघांचं लग्न का मोडायचं? भडकमकर ऐका ना, अहो आमच्या भावकीमध्ये या दोघांच्या लग्नाची चर्चा चालू आहे. आणि जर हे लग्न मोडलं ना तर आम्ही कोणालाच तोंड नाही दाखवू शकणार. राजसी भडकमकर, हे लग्न जर मोडलं ना तर हे उलट पक्क होईल ना की सलीलने खरंच काहीतरी गुन्हा केलाय. आयुष्यभर शिक्कामोर्तब होईल. असं होऊ देऊ नका. मी तुमच्या समोर हात जोडते. भडकमकर, तुम्ही माझ्याच तोंडाने काय सांगू? मला तर माहितीये मी काय बाई येते, तरी सुद्धा तुमच्या पुढे हात पसरते, पदर पसरते. पण हे जुळलेलं नातं तुम्ही तोडू नका. भडकमकर, हे बघा काका, नातं जोडण्याच्या बाबतीत कोणीही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. पण मी तुम्हाला विनंती करतो, हे नातं जसं आहे तसं पक्क करता आलं तर प्लीज बघा. काय गोष्टी आता खूप पुढे गेल्या तो. आणि हे लग्न झालं नाही तर भावकीकडून खूप ऐकून घ्यावं लागेल आई बाबांना. आणि आई म्हणते ते पण बरोबरच आहे. म्हणजे हे लग्न झालं नाही तर सलील गुन्हेगार या गोष्टीला शिक्कामोर्तब होऊ शकतो. हो पप्पा,
म्हणजे तसंही तुम्ही समीरकडे बघूनच लग्नाला हो म्हणाला होतात ना. दुसऱ्या कोणाकडून काही एक्सपेक्टेशन्स नव्हत्याच तुमच्या. आणि समीर बघा ना, समीर जसा आहे तसाच आहे. आणि शिवाय हा पण बाहेर आलाय, आता जामीन मिळाला याला. पप्पा, यू नो ना हाऊ मच आय लव्ह समीर. माझं किती 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 प्रेम आहे समीरवर. आणि पप्पा, आय कांट इमॅजिन, आय मीन मी जर समीरशी लग्न केलं नाही ना तर मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार. मी नाही करू शकणार दुसऱ्या कोणाशीच लग्न. यू नो दॅट. पप्पा ऐका ना, हे बघा सगळं जसं आहे ना तसंच होऊ देत. प्लीज 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 हो म्हणा प्लीज. ठीक आहे. आता कसं, आता तुम्ही शोभताय खरे व्याही, खरे दिलदार. ई देवच पावला. आता पुन्हा कुठलं तरी विघ्न यायचे आहेत ना, आपण यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून टाकू. 8 मार्च 8 तारीख हा चांगला मुहूर्त आहे. 8. I'm so happy. ते वेळोसर आई ऐक ना ग. अगं असं काय करतेस? नाही म्हटलं ना तुला एकदा. पण मी काय म्हणते ना, ऐकून- हे बघ, सगळं होईल ना सजावट बरं, खूप माणसं छान झाली दुसरं पाहिजे. आणणार. जातीने लक्ष दे. विराज सर नाराज होता कामाने. अगं हो ग बाई, सगळं नीट काम करून घेतो मग तर झालं. आणि सुंदर दिसायला पाहिजे हा सगळं. ऐक ना, ऐक ना, एकदा. अगं असं काय करते? ऐकून तर घे माझं. ऐका ना, ते खाण्याची टेबल कुठे ठेवायचं मी काय ठरलं? म्हणतो, अशी जर सरळ लावली नाही तर नाही, असं आडवं येईल ना. असं समोर लावा ना, म्हणजे येता जाता चांगलं दिसेल ते, नाही का? चालेल. आई आई ऐकून घे, एकदा ऐकून घे माझं. एकदा नाही म्हंटल ना, पुन्हा तीच. शालिनी काकूंना डिस्चार्ज मिळणार आहे आज. घाका का एकटे त्यांना कसं घरी आणतील? मी जबाबदारी घेतली आहे ना ग त्यांची. आता एकटं कसं सोडू मी त्यांना? मी तासाभरात परत येईन नक्की. नाही, या शब्दाचा अर्थ कळत नाही तुला? कविता, जाऊ दे ना तिला. मी गप्प बसा. सकाळी काय झालं ते आठवतंय ना? इथून पुढे लग्नात मला कुठलीच अडचण, सबब आणि डिले नको आहे. वहिनी, लग्नाचं आमंत्रण तर तुम्हाला दिलेलंच आहे आम्ही, पण अर्पिताच्या चुडाभरणी आणि मेहंदीच्या समारंभाला यायचं. थाटाचं लग्न आहे, 3 दिवस समारंभ आहे. आता जेवण खाण सगळं आमच्या मांडवातच. आग्रहाचं निमंत्रण आहे. हो हो. यायचं. मला तुझ्या लग्नाला जास्तीत जास्त लोक यायला हवेत अर्पिता. कारण जितकी जास्त लोक तितका मोठा तमाशा आणि तितकीच मोठी तुझी बदनामी. मग विराजच काय ग, कोणीच तुझ्याशी लग्न करणार नाही. बरं मग एक फोन तरी करू का विमा काकांना प्लीज? बरं बाई, कर, पण इथूनच कर, कुठे जायचं नाही. हो हो. हा, आई झालं? हो, सगळ्या घरात दिलं ना?
परत आला इथे. बघा तरी. पोटभर जेवा. लोणचं आणू? लोणचं. भाजी एवढी अमेझिंग झाली आहे ना, लोणच्याची गरजच नाही समीरची आई. खरंच? मग थोडासा भात नंतर. ए नल असता मागून घ्यायचा. Yes. रेणुका भजी घेऊन ये ना. हा हा हे घे. जा. घे. थँक्यू. ए सलील, अरे तू तिकडे काय करतेस? आमच्यामध्ये बस गप्पा मार जरा. हे बघ जे झालं ते विसरून जा. अरे म्हणून तर मी राजसीला थांबवून घेतलं ना जेवायला. ती घरात असली की घर कसं असं आनंदी हसरं होतं ना. ये ये. हा शाळा ग माझं बाळ ते. ये बस. आणि तुला सुद्धा हळूहळू सवय व्हायला हवी या घराची, या जेवणाची. सावकाश सावकाश. डन डन डन. नॅपकिन इकडे दे ना. थँक्यू. चला निघते आम्ही समीरची आई. अगं अगं कुठे निघालीस? बस ना. अगं तुला एक महत्वाचं सांगायचं होतं. बस बस बस. काय? अजून फ्रूट सॅलेड खायचंय ना. Oh my God, I'm full. नाही 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 खा ग. आमच्याकडे ना एक रीत असते. म्हणजे सुपारी फुटण्याचा कार्यक्रम ठरला की होणाऱ्या सुनेला आमच्याकडून म्हणजे मुलाकडून शुभाचा चुडा भरला जातो. चुडा? व्हॉट इज दॅट? अगं चुडा बांगड्या बांगड्या लग्नाच्या अगं ते नाही का मेरे हातो मे नो नो. गॉट इट. ते ओके चुडा. ओके आय एम एक्साइटेड. ओके नाही. समीरच्या नावाने समीरच्या आवडीचा शुभाचा चुडा. अरे आय मीन समीर स्वतः माझ्यासाठी तो शुभाचा चुडा सिलेक्ट करणार आहे. अरे लाजली. पडकन का? तुझा समीर माझ्या राजसीला धोका देतोय. दुसऱ्याच कुठल्या मुलीवर प्रेम आहे त्याचं. खरंय की नाही? खरंय की नाही बोल. देशमानेंच्या घरात मुलगी देण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. समीरचं एका वेगळ्या मुलीवर प्रेम आहे. तुमच्या मुलीचं आयुष्य खराब होऊ शकतं. तुमची काळजी वाटली म्हणून हितचिंतक बनून फोन केला. हॅलो कोण बोलतंय? हॅलो मानसी. हे घे. या नंबरवरून फोन आला तर उचलू नकोस. हा ठीक आहे. काकू कशी आहे आता तब्येत? बरी आहे ग. काका सॉरी मला नाही येत आलं हॉस्पिटलला. अगं अर्पिता तू नाही आलीस पण समीर आला ना. आणि तुला माहितीये का त्यांनी स्वतःहून डिस्चार्जची तारीख लक्षात ठेवून वेळेवर फोन केलाय. आणि तू जे करतेस ना ते सगळं यांनी केलंय अगदी तुझ्यासारखं. काका या फाईल मध्ये औषधं कधी आणि कशी घ्यायची हे सगळं लिहून ठेवलंय. तुम्हाला परत एकदा दाखवू का? नाही नाही कळलंय मला. काकू आराम करा आता. काळजी घ्या. हा
समीर अर्पिताला ओळख न दाखवता निघून गेला. बघा तरी. नाही, मला वाटतं आपण समोर आहोत ना म्हणून नाटकं करतोय. आयुषी, जरा वही दे ना मला. थँक्यू. निकी, निकी, हे समीरला नेऊन दे लगेच. भडकमकर, काय बोलतोय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे? अहो, असं होऊच शकत नाही, हे खोटं आहे. अहो, मान वर करून दुसऱ्या मुलीकडे बघणार नाही इतकं सरळ साधा आहे समीर. अहो, तो असं कसं, त्याच्या मला दुसरं कोणी नाहीये, त्याचं लग्न ठरलंय राजसी सोबत. तो असं कसं कर? ए राजसी, ऐक, अगं तुझा तर विश्वास आहे ना त्याच्यावर? बघतोस ना ग केमिस्ट्री. तुझ्या हिरोला पळवलं वाटतंय नाही. माझ्या मित्रांशी असं बोलायचं नाहीये. आणि मुळात म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू नकोस प्लीज. समीरच्याही तो विश्वास तुम्ही राखायला हवा ना. तुमचा मुलगा आहे, 24/7 तुमच्या समोर असतो तो. आर यू शुअर असं काही नाहीये? अगं नाहीये. नक्की? अगं प्रश्नच नाही. अगं काय बोलते? मी विश्वास ठेवायचा आहे? हो. ठीक आहे, आय टेक युअर वर्ड्स. मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवते. दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमची जबाबदारी असेल. हा शब्द जर खोटा ठरला तर मी इथे येणार, सगळ्यांसमोर लग्न मोडणार. मग किती पण तुम्ही हात जोडा, पाया पडा, पदर पसरा, मी नाही ऐकणार आहे. नाही. आणि हो, आय मेक शुअर की ह्याचा पछतावा तुम्हाला आयुष्यभर होईल. अगं, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, वरदक्षिणा म्हणून पप्पांकडे तुम्ही जी काही डिमांड केली आहे ना, जर मला संशय आला तर जी काही डिमांड केली आहे ना, विसरायला लावेल. अगं नाही, असं आता मी कसं सांगू? हे एक मिनिट थांब. मला विश्वास बसत नाहीये ना. हे बघ, देवाची शपथ घेऊन सांगते, अगं समीर असं नाही करू शकत. समीरचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, दुसऱ्या मुलीवर प्रेम नाहीये. राजसी, हे बघ, अगं समीर आहे तो समीर, त्याच्यासारखा गुणी तोच ना ग. मी शपथ घेईन का खोटी? ठीक आहे, या वेळेला विश्वास ठेवतो. पण जर माझ्या विश्वासाला तडा गेला तर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याला तडा जाईल. कारण तुम्ही माझ्या राजसीच्या आयुष्याशी खेळलेला असाल. लक्षात ठेव. चल बच्चा. मी जन्म दिलाय तुला, तू काय करू शकतेस आणि काय नाही ना मला चांगलंच ठाऊक आहे. भडकमकरला तू फोन केला होतास ना? तू माझ्या पोटची पोर आहेस आणि मी तुझी आई. तुला बाहेर कोणी थारा देत नाही ना, म्हणून एवढ्यावर थांबले. पुन्हा जर असं केलं ना तर तुला ठाऊक आहे मी काय करू शकते.
राजसी या घरात सून म्हणून येणार म्हणजे येणार. वाटेतल्यांना बाजूला सार. हो बाजूला. रिक्षा समीर दादा, दी अर्पिता दीनी दिली आहे. आपण काहीतरी ठरवलंय, तरीही तुम्ही जे केलं त्यासाठी थँक्यू. दीदीला सांग तुझ्या, संवाद संपलाय, मैत्री नाही. आणि एका मित्राची अर्धवट राहिलेली जबाबदारी दुसरा मित्र पूर्ण करू शकतोच की. मी फक्त तेवढंच केलं, त्यासाठी थँक्यू नको. टू गुड यार. खरंच काही गोष्टी जशा आहेत तशा पुढे गेल्या असत्या ना तर खूप छान झालं असतं. रिक्षा निकी, निकी, काय काय बोलले ते? कोण? समीर. चिडला तो. चिडले? प्रँक केला ग, नाही चिडला. त्यांनी निरोप दिलाय तुझ्यासाठी. अगं निकी, अरे हा पण बोलत होता ना निकी. काय मग अर्पिता दी, लग्नासाठी एक्साइटेड आहेस ना? हो हो, खूप एक्साइटेड आहे. एक मिनिट. एक मिनिट. काय निरोप? काय कोणाचा निरोप? तू बोललीस ना त्यांनी माझ्यासाठी काहीतरी निरोप दिलाय म्हणून. हो, तो म्हणाला की संवाद संपलाय. पण मैत्री नाही. एका मित्राची अर्धवट राहिलेली जबाबदारी दुसरा मित्र पार पाडू शकतो. बस इतकंच केलंय. त्यामुळे थँक्यू नको. कंप्लीट ग्रीन फ्लॅग आहे यार हा. अगं गप्पा काय मारत उभे राहत दोघे. चला वरती काम आहेत भरपूर. चल या लवकर, काम आहे.